इस्पुर्लीसह पंचक्रोशीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शेतीपंप, गावातील पिण्याचं पाणी भरण्यासाठीच्या मोटरगाडीतील पेट्रोल यांच्या चोऱ्या सातत्याने होत आहेत. मात्र चोर काही सापडत नव्हते. यामुळे नागरिकही मेटाकुटीला आले आहेत. यामुळे स्थानिकांनी या प्रकरणामध्ये पाळत ठेवली असता चोरटे हे ओळखीतलेच असून चैनी, अय्याशीसाठीच्या आणि मज्जामस्ती करण्यासाठीच्या पैशांसाठी हे सगळं काही करत असल्याचं लक्षात आलंय. या संदर्भात अनेकदा तक्रारी देण्याचा प्रयत्नही झाला. मात्र शाळा, कॉलेज करणारी पोरं असल्याने स्थानिकांकडून दुर्लक्ष करण्यात आलं. पोलीसही सीसीटीव्हीचं प्रमाण कमी असल्यानं शेतीपंप चोरीचा छडा लावण्यात अडचण असल्याची हतबलता व्यक्त करत होते. मात्र अनेकांना हे चोरटे कोण आहेत, ते कोणत्या अड्ड्यावरती जमतात, गाड्या घोडी पळवण्याच्या निमित्तानं कुठं एकत्र येतात याची माहिती आहे. मात्र पोलिसांना यातील काही माहिती नाही असंच आत्तापर्यंत दाखवण्यात आलंय. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. हे चोऱ्यांचं प्रमाण आणखी वाढून पुन्हा एकदा स्थानिकांच्या शेतकऱ्यांची 35,000 रुपये किमतीची मोटर चोरीला गेली आहे. त्यामुळे या संदर्भात पोलीस स्टेशन गाठत तक्रार त्यांनी दाखल केली. या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी 10 ते 12 संशयितांना पोलीस स्टेशनला आणत चौकशी केली. मात्र पोलिसांनी गुन्हा कबूल नसल्याचं म्हणत मोटर चोरीचा गुन्हा हा अज्ञातानं केल्याची तक्रार नोंद केली आहे. यामुळे पुन्हा एकदा पोलिसांना खरंच नाव कळत नाही की लक्ष्मीदर्शन घडल्यामुळे त्यांना नाव घ्यायचं नाहीये हे कळायला काही मार्ग नाहीये. एका नागरिकाने आपला अनुभव सांगताना म्हटलं की माझी पाणी भरण्याची मोटर ही घराच्या मागच्या बाजूला आहे. त्याच्या शेजारी लोखंडी पत्रा आहे. एक दिवस रात्री उशिरा अचानक शेजारच्या मोटारीचा पत्र्याचा आवाज येऊ लागला आणि उठून पटापट लाईट लावल्या तर संशयित अंधाराच्या दिशेने पळत सुटले. मात्र त्यांच्या हालचालीवरून ते कोण आहेत हे मी ओळखले. पण मोटार चोरीला गेली नसल्यानं मी हा विषय सोडून दिला. कारण आपण बोलून का वाईट व्हा असा विचार आपण केला असल्यानं स्थानिकांना सांगितलं. मात्र हे प्रकार आता वाढल्यानं याला आवर घालणं आवश्यक असल्याचं म्हटलं. तसेच आई बाबा रोजंदारीसाठी जात असताना पोराकडं 1.5 लाखाचा फोन येतो कुठून? एक करकरीत गाडी घरात असताना पुन्हा घरात नवीन करकरीत गाडी येते कशी? पोरगं या पैशासाठी काय काय करत असेल याचा विचार पोराच्या आईबापानं केला असता तर ही वेळ आली नसती अशी चिंता ही त्या नागरिकानं बोलून दाखवली आहे. ज्याची 30 ते 40 हजार किमतीची वस्तू चोरीला गेली आहे अशा व्यक्तीनं आपला अनुभव सांगताना म्हटलं की ज्या दिवशी वस्तू चोरीला गेली ती पद्धत, आता संशयिताचा वावर हे सगळं काही पाहता संशयिताला त्या व्यक्तीनं सुमारे महिनाभर माझी वस्तू परत आणून दे, कुणाला बोलत नाही अशा विनवण्या सुद्धा केल्या. अशा विनवण्या पोलिसात जाण्यापूर्वी केल्या. मात्र तरी देखील संशयितानं वस्तू परत न देता उडवाउडवीची उत्तरं देत वेळ मारली. महिनाभरानंतर मात्र तक्रारदाराचा नाईलाज झाला. त्यानं पोलिसात धाव घेतली आणि संशयिताबद्दल माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांकडून टाळाटाळ सुरू होती. हे तक्रारदाराच्या लक्षात येताच तुम्ही दाद घेत नसाल तर पुढची पायरी मला चढावी लागेल असं सुनावताच तक्रार दाखल करून घेणं पोलिसांना भाग होतं. यानंतर मात्र संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने काही मिनिटातच मान्य करत चोरी केलेली वस्तू पोलिसांसमोर ठेवल्यानं तक्रारदारानं सुद्धा सांगितलं. मात्र पोलिसांनी या संदर्भात चोरट्यानं याबद्दल कबुली दिली नसल्याचं म्हटल्यानं यावरून वेगवेगळ्या चर्चा आहेत. ज्याची वस्तू चोरीला गेली ती व्यक्ती माहिती देऊन चोरीची वस्तू चोरट्यानं समोर ठेवून देखील पोलीस याबद्दल माहिती देत नसतील तर एक गोष्ट स्पष्ट आहे की दाल में कुछ काला आहे. पण हे कशासाठी? दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर इस्पुर्ली पोलीस स्टेशनला गेल्या काही महिन्यात मोठ्या कारवाया झाल्या. अनेकांना घरचा रस्ता धरावा लागला. यातून पोलीस काही बोध घेणार नाहीत का? नसतील तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या असा प्रकार होणार आहे का? असा सवालही स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत. काही नागरिकांनी यावरती बोलताना अशा चोरीच्या प्रकरणात पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करणं दुर्दैवी असल्याचं म्हणत पुन्हा चोऱ्या सुरू झाल्या तर पुढाऱ्यांनी त्याला खतपाणी घातलंय असं म्हणावं लागेल अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे या सगळ्यावरती आता तरी चाप बसणार की पुन्हा पोरं अल्पवयीन आहेत म्हणून यावरती झाकण घातलं जाणार आणि इस्पुर्लीसह परिसरातील शेतीपंप, शेतातील वायर, दारात लावलेल्या दुचाकीमधील पेट्रोल आणि पाणी भरण्यासाठीच्या मोटरच्या चोऱ्या पुन्हा सुरू होणार हे कळायला मार्ग नाही.